महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अशी ओळख मिळवलेल्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आता सिकंदर शेखला खरं तर यात अडकवण्याचा प्रयत्न असू शकतो असा त्याच्या वडिलांचा दावा आहे किंवा संशय आहे आणि त्याच आधारे पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांनी मोठं पाऊल उचललंय। ते म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्या प्रकरणासंदर्भात माझे आणि आमदार रोहित पवार यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत बोलणं झालंय। मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन दुपारपर्यंत आम्हाला कळवण्याचं आश्वासन दिलंय असं खरं तर सुप्रिया सुळेंनी सकाळी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे। तर तिकडे आमदार रोहित पवारांनी सुद्धा सिकंदरला अडकवलं जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं म्हटलंय, कारण सिकंदर हा एक गुणी पैलवान असून त्यानं आतापर्यंत त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं एक स्वतंत्र असं स्थान निर्माण केलंय। कुस्ती सोडून तो गुन्हेगारी विश्वात कसा जाईल यावर विश्वास बसत नाही। महाराष्ट्र सरकारनं पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा चुकीच्या पद्धतीनं त्याला अडकवल्यास लंबी रेस का घोडा असलेल्या पैलवानावर अन्याय होईल असं रोहित पवारांनी म्हटलंय। राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी संबंध आणि अवैध शस्त्र तस्करी केल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी खरं तर सिकंदर शेखला बेड्या ठोकल्यात। त्यामुळे आता या प्रकरणी पंजाब पोलिसांचं पंजाब सरकारचं काय निवेदन येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।